करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचा काँग्रेस पक्ष आणि जनतेच्या माध्यमातून तीव्र निषेध होत आहे। हळूहळू करून जबरदस्ती लोकांवर ते थोपवत आहेत। कोणालाही हे स्मार्ट मीटर नकोय हे स्पष्ट आणि हळूहळू जे घरी नसतात त्यांच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर चालू करतात। स्मार्ट मीटर जिथे जिथे जबरदस्तीने लागलं आहे तिथे तिथे अशा प्रक्रिया येत आहेत की बिल जास्त येत आहे। आता आधी जे मीटर होतं त्याच्यातून जे किरकोळ कन्झम्पशन असायचं इलेक्ट्रिसिटीचं ते येत नव्हतं, पण आता तुम्ही झिरो बल्ब जरी लावला तरी त्याच्यामध्ये रीडिंग येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना मोठी मोठी बिलं येणार आहेत। किंवा कोणत्या तरी तुम्ही एका घरात जा, गरीबाच्या हल्ली सगळ्यांकडे टीव्ही आणि छोटं फ्रीज असतं, त्याचं जे कॉम्प्रेसर असतं त्याचं पण रीडिंग होऊन ते पण वाढून येणार आहे सगळ्यांना। आणि म्हणून आता लोकांना कळत नाहीये, पण हळूहळू जबरदस्ती हे MSEB आणि हे भाजप सरकार करणार आहे लोकांवर आणि तुमचे बेहिशोब तुमचे पैसे बिल येणारे आणि ते बिल सगळं अदानी आणि सरकारच्या खात्यात जाणार आहे। म्हणून या स्मार्ट अदानी मीटरचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतोय। सगळ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे। कोणीही आपापल्या घरी ते स्मार्ट मीटर बसवून देऊ नका। हे लोक आले तर मला असं वाटतं त्यांना परत पाठवून द्या की आम्हाला स्मार्ट मीटर बसायचं नाहीये। अशाच पद्धतीत हे सरकार शक्तीपीठची पण जबाबदारी करतायत, स्मार्ट मीटरची पण जबाबदारी करतायत। परवा जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये काही लोक आलेली तर जे लोक घरी नव्हती त्यांच्या जबरदस्ती बसवतात। सतर्क राहा, आपण सगळे सतर्क राहूया। खास करून जे झोपडपट्टीत राहतात आपल्या सोलापूर भागात ते सगळे सतर्क राहा, कारण का हे तुम्ही नसताना येणार आहेत मागच्या दरवाजाने मीटर लावून गायब होणार आहेत आणि तुम्हाला एक दिवशी एवढं मोठं बिल त्या ठिकाणी येणार आहे। कारण का झिरो बल्ब असेल, AC असेल, TV असेल, फ्रीज असेल, छोट्या छोट्या म्हणजे कॉम्प्रेसर आणि झिरो बल्बचं पण बिल येणार आहे। एका जगजीवनराम झोपडपट्टी मधलं नेहमी त्या माणसाला 600 रुपये महिना बिल यायचं। परवा स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्याचं 2 ते 3 हजार बिल आलं आहे आणि दिवसभर कोणी नसतं, फक्त झिरो बल्ब चालू असतो। त्या देव्हाऱ्यात जो आपण झिरो बल्ब लावतो तो चालू होता आणि त्याच्यामुळे एवढं मोठं बिल। म्हणून ही लूटमारच गोरगरिबांची चालली आहे, त्याचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत आणि सगळ्यांनी सतर्क राहून कोणीही आपापल्या घरी स्मार्ट मीटर बसू देऊ नका। ह्यासाठी आम्ही एक आंदोलन करत आहोत, त्या ठिकाणी निषेध करत आहोत आणि लोकांमध्ये उठाव झाला पाहिजे, कारण का हळूहळू ते करतायत, दबल्या पावलांनी ते करतायत। म्हणून सतर्क राहून कोणीही मीटर बसू देऊ नका अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत।